नमस्कार, मी मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। एक व्यक्ती असे माझ्यासोबत आहे ज्यांनी पुण्याच्या लोकसभेची निवडणूक लढवली, कसब्याची पोटनिवडणूक जिंकली आणि त्यानंतर महाराष्ट्राला हळूहळू त्यांचं नाव परिचित होऊ लागलं। आज ज्या अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये पुण्याची एक नवी ओळख होऊ पाहते, जे पुणे विद्येचं माहेरघर होतं, त्याच पुण्यात आपल्याला आठवत असेल आणि आपली स्मरणशक्ती जर अजूनही जागृत असेल तर ललित पाटील नावाचा एक ड्रग माफिया आणि त्याला दिल्या गेलेल्या सोयी सुविधा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असेल। रवींद्र धंगेकर कसब्याचे काँग्रेसचे आमदार, ज्यांनी सातत्यानं हिमतीनं धाडसानं अंमली पदार्थाचा विळखा पुण्यातल्या महाविद्यालयीन तरुणांना, बेरोजगारांना कसा पडतो हा विषय सातत्यानं विधानसभेत लावून धरलेला आहे। पोर्शे प्रकरणात सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी हा विषय पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। काय पुण्याची अवस्था आहे, मी म्हणजे आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारतो की पुण्यात असे जे काही पॉकेट ड्रग्सचे तयार झालेले आहेत ते नेमके काय आहेत? पोलिसांनी का त्याकडे लक्ष दिलं नाही की जाणून बुजून हा सगळा व्यवसाय वाढू दिला? पुण्याचा तरी वरदहस्त होता, आशीर्वाद होते, त्यामुळे हा सगळा धंदा फोपावला। वेगवेगळ्या राज्यातनं, मोठ्या शहरातनं मुलं ही सातत्यानं पुण्यात येतात। बघा, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजामाता असतील, स्वराज्याची स्थापना हे पुणे शहरातून झाली। पुणे शहराला एक आगळेवेगळं वलय आहे आणि याच्यामध्ये मध्यंतरी काळामध्ये पुण्यामध्ये 1961 साली पूर आला आणि पूर आल्यानंतर पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात पडझड झाली आणि पुणे शहर वाढायला सुरुवात झाली। ते इतकं प्रचंड वाढलं की मुंबईच्या खालोखाल आता पुण्याचं नाव घेतलं जातं। बरोबर। आणि पुणे विद्येचं माहेरघर असल्यामुळं आणि पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कॉलेज असतील, शाळा असतील, मान्यवर विद्यालय असतील, ह्याला तिकडं विद्यार्थ्यांचा ओढा प्रचंड प्रमाणामध्ये। मग शहरातले असतील, परदेशातले असतील, देशातले असतील, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात। परंतु पुण्याची झालेल्या वाढमध्ये अनेक तरुण आज त्या ठिकाणी लहान मुलं आहेत, शिक्षणाच्या माध्यमातून वय बारकेत आणि ही लहान मुलं आकर्षण म्हणून त्या व्यसनाकडे कधी ओढल्या जातात ह्या पालकांना कळत नाही। आणि ह्या मधल्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये पब संस्कृती आली आणि पब संस्कृतीमध्ये पुण्याचा तरुण आमचा पबमध्ये गेला। पुणे शहर मुंबईमध्ये डान्स बार मध्ये जात होता, ही वस्तुस्थिती आहे। आणि याच्यामध्ये ही डान्स बारवाली मंडळी आर्थिक लक्षात ठेवून अर्थकारण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही सगळी भांडवलदार लोक आणि समाजात कंटक म्हणलं तर वावगं ठरणार ना, ही समाज कंटक पैसा कमवण्याच्या नादामध्ये आमची तरुणाईला हिरवून घेतात। आणि मग ह्याच्यामध्ये त्यांची एकट्याची चूक आहे तर अजिबात नाही, त्याच्यामध्ये पोलीस खात्याची लोक असतील, राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी असतील, हे सगळ्यांनी हातात हात घालून असा प्रचंड उत्मत म्हणलं तरी वावगं ठरणं एवढा उत्मत ह्या पुणे शहरामध्ये मांडलेला। अनेक नागरिकांनी वर्षानुवर्षे अर्ज कर, आंदोलन कर, मेणबत्त्या पेटव, लोकशाहीच्या मार्गाने कोणालाही बघायला ह्या ठिकाणी वेळ मिळाला। आणि मग रस्त्यामध्ये पुणेकर उतरले, मी उतरलो आणि मग आम्ही उतरत असताना आमचा एकच ध्यास आहे, ह्याच्यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे, माझं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, माझं शहर सुरक्षित राहिलं पाहिजे आणि हे देशामधले आलेला युवक बी हा पुण्यामध्ये हा सुरक्षित राहिला पाहिजे। मला एक सांगा, आता तुम्ही सातत्यानं हा मुद्दा लावून धरता, पण याचे जे काही पॉकेट्स आहेत, अंमली पदार्थ पुण्यात जर येत असतील, मुंबईतच असतील, आंतरराष्ट्रीय विमानतळावरती येत असतील, तर त्याला कस्टम्सचे लोक, इंटेलिजन्स ब्युरो तिथले, एअरपोर्ट इंटेलिजन्स, हे सगळं त्याला चेक करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात। मग पुण्यामध्ये एवढा अंमली पदार्थाचा साठा आला कुठून आणि तो तपासण्याचं काम का नाही झालं? तुम्हाला काय आढळलं? ह्याच्यामध्ये शासन आणि प्रशासनातली लोक प्रचंड पाकिट संस्कृतीमध्ये अडकलेले आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल, कुरकुम असेल, उल्हासनगर असेल, तुम्हाला सांगतो संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि अनेक ठिकाणी जेव्हा धाडी पडल्या तेव्हा एका आपलं जे कंपनीच्या मध्ये हा माल करताना बघ तिथल्या कंपनीच्या इथं ललित पाटीलचा तर कारखानाच होता ना MIDC मध्ये, ते MIDCतले अधिकारी करतात काय, मग तिथं लाईट बिल कसं जातं, तिथं चेकिंगला कोण जातं, त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचा ह्याच्यामध्ये हात आहे आणि हे सगळे हात असल्याशिवाय गोष्टी घडत नाही आणि घडू शकत नाही। आणि एखाद्या एरियामध्ये एखादा जर ब्लॅकवाला असेल, मटकावाला असेल, जुगारवाला असेल, हे काय विकणार, हे पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती पडतात।
बरोबर. आणि पोलिसांना विचारल्याशिवाय कुठलाही माईचा लाल तिकडे हे धंदा करू शकत नाही. बरं, आता मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही काय म्हणाले, त्यांचं एक वाक्य होतं की बुलडोझर आम्ही चालू त्या पब आणि रेस्टॉरंटवरती अनधिकृत असेल तर. एक मला आता आठवत नाही नेमकं त्यांचं एक वाक्य होतं, आज जरा जास्त प्रसिद्ध नाही, झालं. काल तो त्यांनी तो जाहीर केले, बोर्ड बी लागलाय ठाण्यामध्ये का कुठं बुलडोजर. पण मला हे म्हणायचं की 50-55 पब पुणे शहरात महानगरपालिकेने कारवाई करून पाडले, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण हे पाडलेल्या बेकायदेशीर पबला परवानगी दिली कुणी, आणि जो अधिकार देणार असेल तर तो देशद्रोही आहे, त्यावर गुन्हा दाखल का केला? आणि जर मग बेकायदेशीर पब उभे असतील तर त्याला देणारे हेच शासन आहे ना. मला एक आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की ललित पाटील प्रकरण चांगलं गाजलं होतं. बरोबर आहे. त्यात राजकीय कोणाकोणाचे संबंध आहे, तुमचे आरोप प्रत्यारोप झाले होते, तो भाग वेगळा. पण जी ग्राउंड रियालिटी आहे तिला सुधारण्याचा प्रयत्न त्यानंतर किती झाला, एक हा माझा प्रश्न आहे. आणि एवढी हिंमत व्हावी की फर्ग्युसन कॉलेज रोडवरती जो काही 3 लाऊंज बार होता, तो त्या बारमध्ये अंमली पदार्थ सेवन करताना टॉयलेट जवळ ती मुलं आढळली, तर कायद्याचा धाक किती आहे? यापूर्वी कारवाई किती झाली होती ललित पाटील प्रकरणानंतर? आणि आता ही वेळ का आली की एवढ्या मोठ्या प्रसिद्ध रस्त्यावर जिथे चहल पहल असते अशाच ठिकाणी हा सगळा प्रकार व्हावा? ते काय आज आहे का? ते हे वर्षानुवर्ष चालतं, सापडला म्हणून. मग पुणे शहरात फार बंद झालेत का हे? तर पुणे शहरामध्ये पिणारी संख्या तेवढीच आहे आणि देणारी संख्या तेवढीच आहे. याच्यामध्ये पोलीस इथं कमी पडत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर पोलीस कमी पडत असतील तर पोलीस का कमी पडतात, तर त्याचं उत्तर कमिशनरने दिलं पाहिजे. विधानसभेत काय हा मुद्दा? विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं आज गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं, मला माझी स्वतःची लाज वाटली की त्यांचं उत्तर ऐकताना मला लाज वाटली की ते इतकं प्रचंड प्रमाणात पोलिसांची बाजू घेत होते आणि स्वतः किती कार्यक्षम आहे हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यांनी हे का नाही सांगितलं की एका एफआरमध्ये 2-2 एफआर फाडायला लागला एका केसमध्ये. त्यांनी कबूल केलं ना की नाही, आमची चूक कबूल झाली केलं, पोलिसांची. चूक झाली. मग त्यांच्यावर कारवाई काय केली? जसं अजय तावरेला जेलला पाठवलं, फौजदारी गुन्हा दाखल केला, त्याची रिकव्हरी केली. मग ज्या डॉक्टरने पोलिसांनी केली त्यांची रिकव्हरी का नाही झाली? त्यांच्यावर गुन्हा का दाखल नाही झाला? हा महत्त्वाचा भाग आहे. तोच जो अजय तावरेला कॅटेगरी लावली तीच कॅटेगरी पोलिसांना लावायला पाहिजे. मग त्यांनी पोलिसांना का वाचवलं? मग यांनी ज्या पद्धतीने पोलिसाला वाचवत आहेत, त्यात ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये तो ठाकूर होता, त्या ठाकूरला डीन म्हणून सोलापूरला पाठवला. म्हणजे प्रशासनाने डोळे झाकपणा, माणसं वाचवण्याचं काम आणि ह्या पाकिट संस्कृतीला पाठबळ देण्याचं काम केलं. खूप धन्यवाद मनोज भोयर. या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण ही चर्चा, हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियल माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद.